महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धास मी वंदन करतो। तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघास सुद्धा मी वंदन करतो। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी वंदन करतो। बुद्ध शासन या धार्मिक चॅनलवरील सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्म बालक आणि धम्म बालिका यांना मी माझी मंगलमैत्री प्रदान करतो। आजच्या धम्मदेशनेचा विषय त्रिपिटक या विषयाला अनुसरून आहे। तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या धर्मसंगतीमध्ये निर्माण झालेले बौद्ध विषयक जे साहित्य आहे ते त्रिपिटक आहे। त्रिपिटक पालीमध्ये याला त्रिपिटक असे म्हणतात। पिटकचा अर्थ होतो बॉक्स, ती किंवा त्रिचा अर्थ होतो तीन बॉक्स, तीन पेट्या। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी जे वचन धम्मदेशनेमध्ये उद्गारले, जे वाक्य उद्गारले ते सर्व त्रिपिटकामध्ये रचलेले आहे। तीन भाग त्याचे झालेत, एक सुत्त पिटक, एक विनय पिटक आणि तिसरे अभिधम्म पिटक। सुत्त पिटकामध्ये काव्य रूपामध्ये भगवंताच्या वाणीचे उच्चारण लिहिण्यात आले। विनय पिटकामध्ये जे 84,000 भगवंताची वचने आहेत त्या अनमोल वचनाला अनुसरून शुद्ध आचरणासाठी विनय पिटकामध्ये नियम बनवलेले आहेत आणि अभिधम्म पिटकामध्ये ते आचरण उपयोगात कसे आणावे हे दर्शवलेले आहे। सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे बौद्ध साहित्याचे मुख्य अंग आहे। या व्यतिरिक्त धम्मपद सुद्धा एक अनमोल साहित्य आहे, ज्यामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी जे आपल्या मुखातून अमृत वचन उद्गारले आहेत त्या सर्वांचा तो संचय आहे। त्रिपिटक हे थेरवाद बौद्ध धम्माचे मुख्य साहित्य आहे। हा ग्रंथ पाली भाषेत लिहिलेला आहे आणि यात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणी आणि बौद्ध भिक्षूंच्या नियमांचा संग्रह आहे। त्रिपिटक हे बौद्ध धम्मातील सर्वात प्राचीन आणि संपूर्ण साहित्य मानले जाते। त्रिपिटकाची भाषा पाली असून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या मूळ शिकवणी जतन केलेल्या आहेत। त्रिपिटक हा अनमोल बौद्ध ग्रंथ प्राचीन भारतातील सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल माहिती देतो।
त्रिपिटक थेरवाद बौद्ध धम्माचा आधार आहे आणि बौद्ध धम्मातील नैतिक आचरणाला मार्गदर्शन करतो. त्रिपिटक पाली भाषेतील एक महत्त्वाचे साहित्य आहे. जी भाषा प्राचीन भारतातील एक महत्त्वपूर्ण भाषा आहे. त्रिपिटकामध्ये 3 मुख्य विभाग आहेत. पहिला विभाग विनय पिटक. यात बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी यांच्यासाठी नियम आहेत. यात त्यांच्या जीवनातील आचारसंहिता, नियम आणि शिस्त यांचा समावेश आहे. याचे मुख्य भाग आहेत सुत्त विभंग, खंदक आणि परिवार. दुसरे जे आहे ते सुत्त पिटक. यात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे उपदेश आणि संवाद आहेत. हे उपदेश विविध विषयावर आहेत, जसे की 4 आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग आणि ध्यान. याचे मुख्य भाग आहेत दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. अभिधम्म पिटक. यात बौद्ध तत्वज्ञानाचे विश्लेषण आहे. यात चेतना, मन आणि पदार्थ यासारख्या विषयावर चर्चा केली आहे. याचे मुख्य भाग आहेत धम्मसंगिनी, विभंग, धातु कथा, पुग्गलपन्नती, कथावत्थू, यमक आणि पठ्ठाण. महत्त्वपूर्ण सांगायचे म्हणजे हे सर्व साहित्य पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे आणि त्याचा अनुवाद जगातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. अभिधम्म पिटक हा त्रिपिटकाचा तिसरा आणि सर्वात गहन भाग आहे, जो बौद्ध तत्वज्ञानाचे विश्लेषण करतो. यात चेतना, मन, पदार्थ आणि अस्तित्वाच्या स्वरूपावर चर्चा केली आहे. अभिधम्म पिटक बौद्ध धम्माच्या तात्विक आकलनासाठी आवश्यक आहे. अभिधम्म पिटक बौद्ध तत्वज्ञानाचे सखोल विश्लेषण करते. हा ग्रंथ चेतना आणि मनाच्या कार्याबद्दल माहिती देतो. अभिधम्म पिटक पदार्थाच्या स्वरूपावर चर्चा करतो. हा ग्रंथ अस्तित्वाचे विश्लेषण करतो आणि दुःखाच्या कारणावर प्रकाश टाकतो. अभिधम्म पिटकातील ज्ञान, ध्यान आणि ज्ञान प्राप्तीची उपयुक्त माहिती आहे. अभिधम्म पिटकाचे 7 विभाग आहेत. 1 धम्मसंगिनी, 2 विभंग, 3 धातु कथा, 4 पुग्गलपन्नती, 5 कथावत्थू, 6 यमक आणि 7 पठ्ठाण. धम्मसंगिनी यात मानसिक आणि भौतिक घटनांचे वर्गीकरण आणि विश्लेषण केलेले आहे. विभंग यात विविध विषयांचे विश्लेषण दिलेले आहे, जसे की स्कंद, आयतन आणि धातू. धातु कथा यात धातू आणि स्कंद यांच्यातील संबंधावर चर्चा केलेली आहे. पुग्गलपन्नती यात व्यक्तीच्या प्रकारांचे वर्गीकरण केलेले आहे. कथावत्तू यात विविध तात्विक वादांचे निराकरण केलेले आहे. यमक यात तात्विक संकल्पनांचे द्वंद्व विश्लेषण केलेले आहे. पठ्ठाण यात कारण आणि परिणाम यांच्यातील 24 प्रकारच्या संबंधावर चर्चा केलेली आहे. अभिधम्म पिटकातील अजून महत्त्वाचे विषय म्हणजे स्कंद,
आयतन, धातू, प्रतीत्य समुत्पाद, चेतना. स्कंद म्हणजे रूपवेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. आयतन 6 आंतरिक आणि 6 बाह्य ज्ञानेंद्रिय. धातू पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचधातूचे विश्लेषण अभिधम्म पिटकात आहे. प्रतीत्य समुत्पाद, कारण आणि परिणाम यांचा सिद्धांत अभिधम्म पिटकामध्ये आहे. चेतना, ज्ञान आणि अनुभवाची प्रक्रिया हे अभिधम्म पिटकात आहे. अभिधम्म पिटक हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे. सर्वांनी या ग्रंथाचे पठन करावे. दुसरा विनय पिटक हा त्रिपिटकाचा पहिला भाग आहे, ज्यात बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यासाठी आवश्यक असलेले नियमांचा समावेश आहे. हा ग्रंथ बौद्ध संघाच्या शिस्तीचा आधार आहे आणि बौद्ध धम्मातील नैतिक आचरणाला मार्गदर्शन करणारा हा बौद्ध ग्रंथ आहे. विनय पिटकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. संघाची शिस्त. विनय पिटक बौद्ध संघाची शिस्त दाखवण्यास मदत करतो. यामध्ये नैतिक आचरण हा ग्रंथ भिक्खू आणि भिक्खुनी यांच्या नैतिक आचरणाला मार्गदर्शन करतो. संघ रचना. विनय पिटक बौद्ध संघाच्या रचनेबद्दल आणि कार्याबद्दल माहिती देतो. हा बौद्ध ग्रंथ प्राचीन भारतातील सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल माहिती देतो. विनय पिटकाचे 3 मुख्य विभाग आहेत. 1 सुत्तविभंग, 2 खंदक, 3 परिवार. सुत्तविभंग यात भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यासाठी 227 नियमांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. हे नियम पाथिमोक्ष म्हणून ओळखले जातात आणि महिन्यातून 2दा वाचले जातात. खंदक यात संघाच्या कार्याबद्दल आणि नियमांबद्दल माहिती दिली आहे. यात भिक्खू आणि भिक्खुनी यांच्या दीक्षाविधी, निवास व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा केलेली आहे. परिवार यात विनय पिटकातील नियमांचे विश्लेषण आणि प्रश्नोत्तरे दिलेली आहेत. हे विभाग विनय पिटकाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत. विनय पिटकात काही महत्त्वाचे नियम आहेत. त्यामध्ये 4 पराजित, 13 संघादिशेष, अनियत, निसर्गीय, पाचित्तीय, पाचित्तीय, पातिदेशनीय, सेखीय आणि अधिकरण समत. 4 पराजित. भिक्खू किंवा भिक्खुनीने लैंगिक संबंध ठेवू नये, चोरी करू नये, मनुष्य हत्या करू नये किंवा खोटे आध्यात्मिक ज्ञान सांगू नये. 13 संघादिशेष. गंभीर अपराध ज्यासाठी संघाची बैठक आवश्यक आहे. अनिश्चित नियम ज्यांची परिस्थितीनुसार व्याख्या केली जाते. निसर्गीय, पाचित्तीय, वस्तूंचा त्याग करणे, आवश्यक असलेले अपराध. पाचित्तीय, लहान अपराध. पातिदेशनीय, कबूल करणे आवश्यक असलेले अपराध. सेकीय, प्रशिक्षणाचे नियम. अधिकरण समत, वादांचे निराकरण करण्याचे नियम. त्याचप्रमाणे सुत्त पिटक हा
त्रिपिटकाचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे। यात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या 45 वर्षाच्या धम्म प्रसारादरम्यान दिलेले उपदेश आणि संवाद संकलित केलेले आहेत। हे उपदेश विविध विषयावर आहेत आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे आहेत। सुत्त पिटक म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या अमृतवाणीचा अक्षय ठेवा, जो आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करीत आहेत। सुत्त पिटकामध्ये जे खूप महत्त्वाचे आहे ते बुद्धांच्या मूळ शिकवणी, मानवी जीवनाचे मार्गदर्शन, नैतिक आणि आध्यात्मिक विकास, सजगता आणि ज्ञानप्राप्ती यामध्ये बुद्धांच्या मूळ शिकवणी आहेत। सुत्त पिटकात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मदेशनेमधून जे लोकांना जागृत केलेले आहे, अज्ञानी लोकांना विज्ञानाकडे नेलेले आहे, ते सुत्त पिटकामध्ये आहे। सुत्त पिटकातील उपदेश मानवी जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देतात आणि योग्य मार्ग दाखवतात। सुत्त पिटकाचा अभ्यास नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे। सुत्त पिटकातील ध्यान आणि सजगतेच्या शिकवणी ज्ञानप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतात। सुत्त पिटकाचे 5 प्रमुख विभाग आहेत, ज्यांना निकाय म्हणतात। 1 दीघ निकाय, 2 मध्यम निकाय, 3 संयुक्त निकाय, 4 अंगुत्तर निकाय, 5 खुद्दक निकाय। दीघ निकाय यात लांब उपदेशांचा संग्रह आहे। यात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी दिलेले मोठे आणि महत्त्वाचे उपदेश आहेत, जसे की महापरिनिब्बाण सुत्त। मध्यम निकाय यात मध्यम लांबीच्या उपदेशांचा संग्रह आहे। यात मानवी जीवनातील विविध प्रश्नांवर बुद्धांनी दिलेले उपदेश आहेत। संयुक्त निकाय यात विषयानुसार उपदेशाचा संग्रह आहे। यात एकाच विषयावर आधारित अनेक उपदेश एकत्र केलेले आहेत। अंगुत्तर निकाय यात संख्यानुसार उपदेशांचा संग्रह आहे। यात एकमेकापासून 10 पर्यंतच्या संख्यावर आधारित उपदेश आहेत। खुद्दक निकाय यात लहान उपदेशांचा संग्रह आहे। यात धम्मपद, सुत्त निपात आणि जातक कथा सारख्या ग्रंथांचा समावेश आहे। सुत्त पिटकातील खूप महत्त्वाचा भाग म्हणजे 4 आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद आणि अनात्मवाद। 4 आर्य सत्ये: दुःख, दुःखाचे कारण, दुःखांचा अंत आणि दुःखांचा अंत करण्याचा मार्ग। अष्टांगिक मार्ग: सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। प्रतित्य समुत्पाद: कारण आणि परिणाम यांचा सिद्धांत। अनात्मवाद: आत्म्याचा अभाव। विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे जगातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहेत। धम्मपद सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे। जगामध्ये जेवढ्याही भाषा आहेत सर्व अनुवाद झालेला आहे। मी या वर्षावासाच्या काळातील धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्व आदरणीय श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, धम्म बालक, धम्म बालिका यांना विनम्रपणे निवेदन करतो की
आपण या बौद्ध ग्रंथांचे अध्ययन करावे, कारण हा मार्ग आम्हाला परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मार्ग आहे। या धम्मपथावर आरूढ होऊन आम्हाला आमच्या जीवनाचे खरे सुख प्राप्त करायचे आहे, कारण धम्माच्या अभ्यासाशिवाय ज्ञान मिळू शकणार नाही आणि धम्म जर कळला तर जीवन सुखकर होईल। कारण आपल्या बौद्ध धम्मामध्ये मनुष्याच्या सुखरूप जीवनासाठी सर्व लिहिलेले आहे। त्रिपिटकातील किंवा बौद्ध ग्रंथातील जेही ज्ञान आहे ते सर्व मनुष्य हिताचे आहे। सर्वांनी त्याचे पठन केले पाहिजे, अध्ययन केले पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी धम्मदेशना होत असेल त्या त्या ठिकाणी धम्माचे ज्ञान श्रवण करावे। बौद्ध साहित्यातून आपल्याला धम्माचे ज्ञान प्राप्त होईल। सर्वांनी आपल्या घरामध्ये बौद्ध साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो महान ग्रंथ आहे तो बुद्ध आणि त्यांचा धम्म, परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। आणि या ग्रंथामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र आहे आणि याच ग्रंथामध्ये बौद्ध धम्माची परिपूर्ण शिकवण आहे। तेव्हा सर्वांनी या ग्रंथाचे वाचन करावे, या ग्रंथाचे पठन करावे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण संगतीला बसतो, सत्संग होतो त्या ठिकाणी बौद्ध धम्माची चर्चा करावी। चर्चेतून सुद्धा मनुष्याला आकलन प्राप्त होते। धम्माची चर्चा ही महान आहे, त्यामुळे पुण्यपारमिता सुद्धा आपली पूर्णत्वात जाते। ज्ञान ग्रहण करणे आणि ज्ञान वाटणे ही सर्वात मोठी पारमिता आहे। तेव्हा धम्मज्ञानाचा अभ्यास करून सर्वांना धम्माच्या ज्ञानाबद्दल प्रेरित करणे, जागृत करणे हे प्रत्येक भारतीय बौद्ध उपासक, बौद्ध उपासिकाचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे। यासोबतच 10 पारमिता आहेत, त्या 10 पारमितांचा सुद्धा अभ्यास करणे आवश्यक आहे। आता आपला बौद्ध समाज जागृत झालेला आहे। खेड्यापाड्यामध्ये सर्व ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पावन पवित्र ग्रंथाचे पठन होत असते, त्याचे समापन पण होते आणि प्रत्येक बौद्ध व्यक्ती आता धम्माच्या पथावर चालण्यास प्रवृत्त झालेला आहे। आणि जे जे बौद्ध लोक धम्माच्या पथाला सोडून दुसऱ्या पथावरून चालत आहेत त्यांना मात्र अधोगती प्राप्तीशिवाय दुसरा पर्याय नाही, हा प्राकृतिक सिद्धांत आहे। कारण महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा निसर्ग नियमाला अनुसरून निर्माण केलेला मनुष्याच्या सुखी जीवनासाठीचा मार्ग आहे। मनुष्याचे खरे सुख धम्माच्या तत्वज्ञानामध्ये आहे। जे जे लोक धम्माचे तत्वज्ञान अंगीकारतात ते लोक सुखाचे धनी होतात। जगामध्ये तथागतांचा धम्मच एक असा आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तंत्र मंत्र जादू किंवा मनुष्याला भ्रमित करतील असे कुठलेही विचार नाहीत। तथागतांचा धम्म पवित्र आहे। बौद्ध साहित्यामध्ये जे जे काही लिहिलेले आहे ते त्या काळातील सत्य आहे। जे शाश्वत सत्य आहे ते त्यावेळी सत्य होते, यावेळीही सत्य राहील आणि भविष्यातही सत्यच राहील। त्रिकाल सत्य केवळ तथागतांच्या धम्मामध्येच आहे आणि हे जगाने जाणले आणि मानले, म्हणूनच जगातील लोक सुखी संपन्न आहेत। जे जे लोक धम्माचे अनुसरण करतात
त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचे दुःख उरत नाही, सुख आणि सुखच उरते. कारण तथागतांचा धम्म हा करुणेवर आधारित आहे, दयेवर आधारित आहे, मंगल मैत्रीवर आधारित आहे. मनुष्याच्या हिताचे सर्व काही गुण केवळ धम्मातच आहेत. तेव्हा अशा महान धम्माचा अभ्यास करून, त्या महान धम्माचे अनुसरण करून आपण सर्वांनी सुखी होऊया. आजच्या या धम्मदेशनेमध्ये मी सर्वांसाठी मंगल मैत्रीची कामना करतो. भवतु सब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.